नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. लहान वयामध्ये एखाद्या मुलावर गरीब परिस्थिती आली. कसं असते बघा, वडील वारले दारू पिऊन. नंतर एक मोठा त्याला भाऊ असतो, तो पण खूप दारू पितो, व्यसनी बनतो तो. बहीण असती, ती कॉलेजला जात असते. सगळ्यात लहान भाऊ असतो, सगळ्यात लहान मुलगा असतो. आई आजारी पडलेली असती. बहीण दिवसभर लोकांच्या घरी धुणं भांडी करत असते आणि हा मुलगा दिवसभर शाळेला जातो. फक्त 5वीला असतो तो मुलगा. दिवसभर शाळेला जातो आणि मग संध्याकाळी मंदिराच्या बाजूला गजरे विकतो. 10पर्यंत विकतो जवळजवळ तो. 6 ते 10 कधी 9. इतकी झोप येते ना त्याला, अक्षरशः तो झोपतो का भिंतीच्या कडेला आधार घेऊन भिंतीचा बसतो, तिथं झोपी जातो. एवढं छोटं, म्हणजे कोणावर कशी वेळ सांगता येत नाही बघा. त्याचा मोठा भाऊ असून सुद्धा तो व्यसनी बनतो, दारू पितो, है ना. लोक कसं आहे, दारूची दुकानं काढतात पण ते श्रीमंत होतात. आणि हे दारू पिणाऱ्याला कळायला पाहिजे की आपण तिथं जावं का न जावं. त्यांनी विकतात पण आपण नाही गेलं तर मग कशाला आपल्याला विसर लागतंय. दारू पिऊन आई आजारी, बहीण कॉलेजला जाती, छोटा भाऊ गजरे विकतो, बहीण दिवसभर कॉलेजमधून आल्यानंतर परत धुणं भांडे करायला जाते बहीण. म्हणजे किती आवड आहे बघायला. धुणं भांडे करून कॉलेज करते, धुण्या भांड्याच्या पैशामधून स्वतःचं शिक्षण करते, आईचा आजार पण करते. आई बी करत असे धुणं भांडी, पण ती आजारी पडते. आणि हे मुलगा बहिणीकडनं आईकडनं पोरांकडनं घेऊन त्या पैशाची दारू पितो. कर्माची फळं म्हणा नाहीतर काहीतरी म्हणा ह्याला. पण आणि एकाकडं खूप पैसा आहे, खूप पैसा आहे, पण त्याला कळत नाही की पैशाचा वापर कसं करावा. तुमच्याकडं पैसा आहे, तुम्ही काय पण वस्तू आणता ती वेस्ट घालवता. तुम्ही जेवताना अन्न ताटामध्ये किती टाकून देता हा पण विचार कधी करत नाही. तेवढं असं छोटं लेकरू हारं विकतं, पैसे विकतं, गजरे विकतं आणि त्या पैशामधून स्वतःचं शिक्षण करतो, आईला मदत करतो, बहिणीला मदत करतं. त्यातनं पण थोडे पैसे घेतून तो भाऊ दारू पितो. कसं चक्र फिरतंय बघा. एवढ्या लहान वयामध्ये त्याला गजरे विकून आपलं मोलमजुरी करावं लागते, घर भागावं लागते. म्हणजे मोठा भाऊ असावा तर कशाला असावा सांगा. मोठा भाऊ असून सुद्धा त्याला लहान भावाला गजरे विकायला लावतो तो आणि त्याच्याजवळचेच पैसे घेऊन व्यसन करतो. काहीतरी आजारी पडले असते काम करू, आणि त्याचा बाप पण दारू पिऊन पिऊन मरतो. तरी त्याला अक्कल येत नाही. आपला बाप पेलाय दारू पिऊन, तर आपण कशाला दारू प्यायची हे सुद्धा त्याला कळत नाही. म्हणजे माणसं हे मुद्दाम आहारी जातात, दारूच्या व्यसनी बनतात. माहीत नाही कशामुळं असं करतात. दारू हे व्यसन खूप वाईट आहे. मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला. मी प्रत्येक वेळेस एक एक व्हिडिओ काढते दारूविषयी. दारू पिऊ नका, पिऊ नका. दारू आपल्या हातात असते, स्वतःच्या हातात कंट्रोल असतो तो. आणि आपण आपल्या तोंडाने पितो. ते काय लोक आपल्याला देत नाहीत विकणारे. तुम्ही त्यांच्यापर्यंत जाता, विकत घेता, मग पिता. तुम्ही गेलंच नाही तिथपर्यंत, ते कसं काय तुमच्या हातात येईल मला सांगा तुम्ही. आणि एकेकाच्या घरामध्ये एवढा पैसा असतो, पोरं तिथे शिक्षण शिकत नाहीत, उडाणटप्पूसारखे हिंडतात. एवढं अन्न असतं खायला, त्या अन्नाचा हे करतात, ते अन्न वाया जातात. ताटात आपल्याला एवढं दिलं तर एवढंच घ्यावं, एवढं घेतात, फेकून देतात. कार्यक्रमामध्ये बघा, जेवताना पत्तरवाळा म्हणजे ताटं जेवता तुम्ही फेकून देता, तिथंसुद्धा येऊन पोरी अन्न खाते ते गरिबाचे लेकरं. कारण त्यांना शिक्षण नसतं, नोकरी नसती, कोण काम देते त्यांना सांगा. त्यांचे आई वडील असंच काहीतरी मोलमजुरी करतात, पोट भागत नाही, पोट भरत नाही त्यांचं. मग लग्नाच्या ठिकाणी जातात, लोक ताटं जेवलेले असते ते फेकतात, त्यातलं अन्न गोळा करून आणून खातात. सांगा, आपण कितीतरी असे दृश्य बघतो पण आपल्याला दया येत नाही. कारण तुम्हाला खूप खायला प्यायला असतं, भरपूर तुम्हाला खायला प्यायला, तुम्ही तर माजता, माज येतो तुम्हाला अक्षरशः, तुम्हाला गमेंड येते.
की माझ्याकडे एवढा पैसा आहे तेवढा पैसा आहे. पण ती लक्ष्मी असते ना, ती बघते तुम्हाला, देऊन बघते तुम्ही काय उपयोग करता काय नाही त्याचा. तुम्ही जर एवढं अन्न वाया घालत असाल, तुम्हाला किती मस्ती किती माज आहे तुम्हाला, मग ती तुमचं सगळं काढून घेते एक दिवस. आणि त्यांच्या जागी उभा राहून बघा तुम्ही, ज्या मुलाला अन्न खायला मिळत नाही, ज्या लेकरांना अन्न खायला मिळत नाही, कपडे नसतो, लत्ता नसतो, शिक्षणासाठी पैसे नसते, त्यांच्याकडे बघा तुम्ही जरा. तुमच्याकडचा पैसा आहे तो जपून वापरा जरा. पैसा आहे म्हणून काहीही खरेदी करायचे, कितीही कपडे खरेदी करायचे, कितीही भांडे खरेदी करायची है ना. अन्न तर एवढा खरेदी करायचं, एवढं फेकू फेकू द्यायचं अन्न. लोकांच्या टोपल्यामध्ये अर्धी भाकर एक भाकर अन्न शिल्लक राहतं, तुमच्या एवढ्या चपात्या. आणि पुण्यासारख्या सिटीत तर गाई म्हशी कुठल्या, जनावरं कुठलं, डस्टबिनमध्ये टाकते अन्न, सरळ कचऱ्याच्या डब्यात अन्न. वाईट वाटतंय. आम्ही बघा, आमच्या समोर एक गाय आहे, थोडंसं उरलं तर त्या गाईला नेऊन खाऊ घालतो. पण मी म्हणते जास्त अन्न करायचं, कंटाळा येतो ना तुम्हाला. सकाळी एकदम बडवून ठेवायचं, तेच खायचं संध्याकाळी पण. आळस, कंटाळा येतो तुम्हाला. तेवढंच बनवायचं, तेवढंच खायचं. अन्न किती वाया घालवता, त्याला पैसे लागतात, पैसे किती वाया कमवणारं कमवतात है ना. जातो तुमचा नवरा कमवायला, कायकाच्या घरामध्ये नवरा जातो कमवायला, त्याची बायको गमिंडीसारखं वागायचं, अन्न टाकायचं, माजुऱ्यासारखं वागायचं. लेकरांना हो म्हणून चॉकलेट द्यायचे, फेकून द्यायची. कपड्यावर कपड्या ढीग पडलेले असते, कोणाची सॉक्स इकडं पडले, एक सॉक्स तिकडं पडलेलं फेकून द्यायचं, गेलं कचऱ्यामध्ये ते. परत नवीनाचं किंमत नाही ना तुम्हाला पैशाची. असं असतंय. ते तुमच्या श्रीमंत मुलाची दप्तर बघा, 4-4, 5-5 त्यांना बघा, एक पिशवी असते फक्त शाळेत न्यायला. तुमच्याकडे 2-2, 3-3 दप्तर असते. तर पाण्याच्या बॉटल्स कितीतरी भारी भारी तुमच्याकडे असते, तरी तुम्हाला काय म्हणते तेवढी माज येतो तुम्हाला. खरंच देवाने ना खरं अशा लोकांकडे बघायला पाहिजे ना. त्यांना ह्या धर्तीवर जिवंत आहे ना तोपर्यंत ते दाखवून द्यायला पाहिजे. एकीकाळी तू खूप माजली होती ना, हे घे आता. त्यांनी सुद्धा अन्नाला तरसायला पाहिजे. सगळं त्याचं देवाने सगळं इसकाटून घ्यायला पाहिजे. आणि अशीच लक्ष्मी चंचल असते, मध्ये तुम्हाला देऊन बघते लक्ष्मी. आम्ही खूप गरिबीतनं दिवस काढलेले, त्याच्यामुळं आम्हाला जाणीव आहे. पण आपण काही ठिकाणी डोळ्याने बघतो पण बोलू शकत नाही, असं असतं. खूप गरिबीतनं आम्ही चटणी भाकरी खाऊन दिवस काढलेले, तुम्हाला जाणीव नाही त्याची. काय कपडे, काय लत्ता, काय ते अन्नाचं पाण्याचं वाटोळं. हे मुलगा बिचारा, मला इतकं वाईट वाटलं ना त्या मुलाचा, काय सांगू तुम्हाला. त्या मुलाला बघितलं की वाईट वाटतंय. काय करू म्हणते आजी, काय करू. मी आज गजरे विकलं नाही तर जीव काय म्हणते, मी खाऊ काय म्हणतो. मला उद्या शाळेला जायचं असं सकाळी म्हणते. पायात चप्पलसुद्धा नसते एकेका वेळेला. तुम्हाला सगळं काय मिळतं तरी तुम्हाला मस्ती येते. आणि जेवढं लागते तेवढं करा, जेवढे लागते तेवढे कपडे घ्या. तुमच्या मुलांची सॉक्स असते, हे असते, छोटे छोटे वस्तू असते, ती ठेवा सांभाळून. हां, कितीतरी ते पेन्सिल पडलेले असते, दप्तर पडलेले असतात, वह्या पुस्तक पडलेले असतात. त्याचं काय व्हॅल्यू नाही ना तुम्हाला, महत्त्व नाही ना काय. वाईट वाटतं, वाईट. कारण एकीकाळी ना आपल्याला काही मिळत नव्हतं, दप्तरं मिळत नव्हतं, वह्या पुस्तकं नव्हते. लोकांची पुस्तकं आणून अभ्यास करून पास झालेत पोरं काय काय माहिती आहे का. वह्या, लोकांच्या वह्या आणायच्या, वही नसणार, कुठले तरी पानं बिनं काढून त्याला बायडिंग करूनणार, मग ती वही तयार करणार. कर्माची फळं म्हणायचं. पण तुमच्याकडे सगळं असताना तुम्हाला मस्ती येते, फेकू फेकू देता तुम्ही. खर्च वाईट वाटतं त्या मुलाचं ना. तर आपण गरिबांना ना थोडंसं, तुमच्याकडे जास्त आहे ना थोडं मदत करा गरिबांना. चप्पल घेऊन द्या, शाळेलाचा खर्च उचला कोणी, हे ना. जर तुम्हाला असं गरीब मुलं दिसली तर
मी व्हिडिओ काढलेला नाही आहे, पण तुम्ही पण जमलं तर तुम्हाला व्हिडिओ काढू शकता, कारण तुमचा एखादा व्हिडिओ बघून दुसऱ्याला दया येईल. मी काढलेला नाही आहे व्हिडिओ, कारण मला नाही योग्य वाटलं ते. आपण त्या गरीब मुलांना मदत करतो, पण आपल्याजवळ जेवढी सक्ती तेवढीच मदत करतो आपण, जास्त मदत करू शकत नाही आपण, बरोबर आहे ना. मग तुमचा एक सपोर्ट आज एक मला, तुमचं एक लाईक खूप काही मला देऊ शकतो. पैशाची मदत करू नका, फक्त तुम्ही मला एक लाईक आणि एक सबस्क्राईबची मदत करा. तर ही तुमचं एक एक सबस्क्राईब पुण्याचं काम होईल त्या सबस्क्राईबमुळं, तुमच्या लाईकमुळं. आणि व्हिडिओला कमेंट करत राहा, म्हणजे कळतं तुम्हाला, मला कळतं तुम्ही कुठून बोलता. गावाचं नाव लिहित जावा, मी इथून बघते, मी तिथून बघते, व्हिडिओ छान आहे, काय वाटलं काय नाही तुम्हाला. सगळ्यांनी सांभाळून राहा. म्हणजे जेवढं लागतं तेवढं खर्च करा, वेस्ट पैसा घालू नका. पैसा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्याजवळ आज आहे तर उद्या नाही आहे, बघा तुम्ही विचार करा. आता मला जेवढं सांगायचं तेवढं सांगते. तो या मुलाचा फोटो पण लावते मी, बघा तो मुलगा कसा झोपला आहे ते तुम्हाला कळलं. चला मग बाय सगळ्यांना, शुभरात्री.